नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम नारायणराव देशमुख, आयुर्वेद एमएस सर्जन, कल्याण, मुंबई। आजचा विषय आहे लहान बाळांना लघवीला होणारा त्रास म्हणजे फायमोसिस। तर मित्रांनो, फायमोसिस म्हणजे काय? तर जी लघवीच्या ठिकाणी जागा असते त्याच्या पुढे जी त्वचा असते, चमडी, ती पूर्णतः बंद होते आणि ती मागे पुढे होत नाही किंवा ती उघडल्या जात नाही। त्यामुळे लघवीचा त्रास होणं, जळजळ, खाज येणे किंवा लघवीची धार असते एकदम बारीक येणे किंवा थेंबथेंब होणे, असे प्रकार लहान मुलांमध्ये आढळतात। तर लहान मुलं साधारण त्या ठिकाणी वारंवार हात लावतात। तर असं काही असेल लहान मुलांमध्ये तर आपण पालकांनी अजिबात घाबरून जायचं काही कारण नाही, कारण प्रत्येक लहान बाळांच्या फायमोसिसला डायरेक्ट सर्जरी, ऑपरेशन, शस्त्रक्रिया लागते असं काही नाही। त्यातले 95 to 99% लहान बाळांचे फायमोसिस हे कुठल्याही प्रकारची सर्जरी न करता आपल्या आयुर्वेदिक प्रोसिजरनी, आयुर्वेदिक मेडिसिननी, त्याला म्हणतात MPART प्रोसिजर। तर हे MPART प्रोसिजरच्या 3 ते 5 सेटिंगमध्ये विदाउट ऑपरेशन, विदाउट स्टिचेस, नो एनेस्थेशिया, नो ॲडमिशन, नो कटिंग, असं कुठल्याही प्रकारचं काही न करता तुमचे बाळ सुखरूप शस्त्रक्रियापासून आपण लांब ठेवू शकतो आणि बिना ऑपरेशन त्याला फायमोसिसपासून आपण बचाव करू शकतो। तर जर तुमच्या लहान बाळांमध्ये जर असं काही फायमोसिस असेल, साधारणतः लहान मुलांमध्ये, विशेषतः बॉईजना फायमोसिस असतो, तर असे काही असेल तर आपण डॉक्टर देशमुख हॉस्पिटल, कल्याण पश्चिम इथे संपर्क साधून आपण पुढील उपचाराची पद्धती, कमीत कमी खर्च, कालावधी, टायमिंग ठरवू शकता आणि ऑपरेशनपासून आपल्या लहान बाळाचा बचाव करू शकता। आपण जेवढ्या लवकरात लवकर फायमोसिस दाखवाल त्याचं योग्य निदान होईल तेवढे आपल्यासाठी चांगले राहील। धन्यवाद।